दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधार दत्तरा, दत्त माझे जन, दत्त माझे मन, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तरा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विसंमता जावा गावा त्यांच्या, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. मंगल भवन बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तराज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तच करी निरूपणा करता भगवंताच्या भगवान दत्तात्रय परमात्म्याच्या चरणाशी सेवा समर्पित करण्याकरिता निरूपणा करता निवडलेला अभंग देवमान्य
विश्वमान्य संत श्रेष्ठ बैठल निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग असून शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याविषयी माझेपणाचं नातं जोडतात आणि त्या परमात्म्याचं तोंड भरून वर्णन करतात. दत्तात्रय परमात्म्याचं शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या भगवान दत्तात्रय परमात्म्याविषयी माझेपणाचं नातं जोडत असताना भगवान परमात्मा म्हणतात, या जगतामध्ये त्रैलोक्यामध्ये मला आता कुणाचा आधार राहिला नाही. माझं सर्वस्व नातं, माझं सर्वस्व जीवन तो परमात्मा आहे. कोण आहे विचारले त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं, अगोदर माझं सर्वस्व जीवनामध्ये जीवनाचा आधार अशा प्रकारची असणारी प्रेम देणारी आई माझे भगवान दत्तात्रय परमात्मा आहे. दत्त माझी माता. आणखी नाथ महाराज म्हणतात, दत्त माझा पिताही तोच आहे आणि माझी माताही तोच आहे. एवढंच का? नाथ महाराज म्हणतात, नाही बहिणी बंधू चुलता दत्त माझा. व्यवहारामध्ये परमात्मा परत जोडला गेला आणि परमात्मा व्यवहारामध्ये जोडल्या गेल्यामुळे आता परमार्थ तत्वामध्ये परमात्मेशी नातं जोडल्या गेलं. आता व्यवहारामध्ये कुणाचा संबंध राहिला नाही. दत्त माझे गुरु, दत्त माझी तारू, माझ्याशी आधारू दत्तराज. माझ्या जीवनामध्ये मला आधार देणारा सुद्धा माझा भगवान दत्तात्रय परमात्मा आहे. एवढंच नाही, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन. दत्त माझा सर्वस्व जीवन माझं भगवान दत्तात्रयमय अशा प्रकारचं बनलेलं आहे. आणि त्या परमात्म्याविषयी जगतामध्ये मला कोणाचा आधार राहिला नाही आणि त्या परमात्म्याविषयी आता माझं कोणीच राहिले नाही. म्हणून एका जनार्दनी दत्त हा विसावा. एकच काम करा सगळ्या लोकांना, सगळ्या भाविकांना नाथ महाराजांनी सांगितलं, न विसंमता गावा जावा त्यांच्या गावाला न बोलवता अशा प्रकारचा जा. तो भगवान दत्तात्रय परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. का जनार्दनी दत्त हा विसावा, न विसंमता गावा जावा त्यांच्या. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, माझ्याशी आधारू दत्तराज. अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ तुमच्या समोर व्यक्त केलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्या वेळेच्या संबंधाने आणि भगवंताचा जन्माचा उत्सव, जन्माचं चरित्र, दोन्ही प्रसंगाचे कीर्तन आपल्याला करायचं आहे. त्याच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संत महात्म्यांच्या कृपाश्रमाने आपल्या या छोट्याशा तिसरे गावामध्ये गेले 21 वर्षापासून वारकरी संप्रदायाची अविरत अशा प्रकारची परंपरा आपल्या या अवतारी वस्तीवरती अर्थातच भगवान दत्तात्रय परमात्म्याचं पवित्र वास्तव्य या ठिकाणी आहे. बापू नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये नाथ महाराज म्हणतात, जिथे भगवान परमात्मा वास्तव्याला असतो, महाराज म्हणतात ती भूमी अतिशय पवित्र आहे. भगवान परमात्मा कुठे असतात आणि भगवान परमात्म्याचं वास्तव्य काय आहे तर अगोदर सांगितलं नाथ महाराजांनी, दत्तवशी औदुंबरी. औदुंबराचं वास्तव्य जिथे आहे तिथे भगवान परमात्मा असतात. भगवंताचं, भगवान दत्तात्रयाचं ते वास्तव्य अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून अतिशय सुंदरशा पवित्र भूमीमध्ये या अवतारी कुटुंबियांनी आपल्या जीवनामध्ये व्यवहार करत असताना ज्या भगवंताने जन्माला घातलं, ज्या भगवंताने आपल्यावरती कृपा केली, ज्या आई वडिलांनी आपल्यावरती आपल्याला संस्कार अशा प्रकारचे दिले, जन्माला घातलं, त्या आई वडिलांच्या आणि त्या परमात्म्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता गेली 21 वर्षापासून भगवंताचं बापूंवरती केलेले त्यांच्या आई वडिलांनी संस्कार, परमार्थ तत्वाचे संस्कार अतिशय महत्वाचे व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये परमार्थ तत्वामध्ये परमात्मा जोडण्याकरता जे संस्कार आईंनी वडिलांनी केले तेच संस्कार बापू पुढे घेऊन अशा प्रकारचं चालत आहेत. आणि त्याच वारकरी संप्रदायाची अविरत परंपरा 21 वर्षापासून या छोट्याशा वस्तीवरती अर्थातच या अवतारी कुटुंबियामध्ये एक भगवान परमात्मा वास्तव्याला अशा प्रकारचा आहे. त्या परमात्म्याचा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा उत्सव आनंदामध्ये अशा प्रकारचा परमात्म्याचा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा होतो. याही वर्ष मोठ्या श्रद्धेनं भावनेनं उत्सवाचा प्रारंभ होऊन आजचा 7वा दिवस आहे. विठ्ठला
तेवढाच खर्च दरवर्षी या भगवंताच्या पवित्र उत्सवाला अर्थात जन्म उत्सवाला आपण खर्च करत आहात. कारण सुंदरसा मंडप आहे, सुंदरस डेकोरेशन आहे, अतिशय छानपैकी माईक सिस्टीम आहे. एवढंच नाही, काहीतरी देखील अशा प्रकारचं आत्माराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व साधक मंडळी, अतिशय गुणवान मंडळी, मृदुंगाची गोड साथ देणारे, ज्यांच्या हातात गोडवा आहे, ज्यांच्या थापेत गोडवा आहे, असे मृदुंग सम्राट श्री आमचे स्वामीजी. त्याचप्रमाणे दुसरे आमचे कृष्णा महाराज, त्याचप्रमाणे अतिशय ज्यांचा हात गोड आहे बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी कीर्तन सेवा वाचवण्याचं काम केलं, अशा असणारे परमार्थिक तत्वाचं नातं ज्यांच्याविषयी आमचं गेले 17-18 वर्षापासून जोडलं गेलं, अशा आमची व्यंकटांना तांदूळवाडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परमार्थिक क्षेत्रामध्ये गायन आणि परमार्थ तत्व प्राप्त करत असताना सादर राहणं, अतिशय उच्च परमार्थाचे विचार ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, अशा आमचे दिनकर महाराज, कदम महाराज, त्याचप्रमाणे आमचे रवींद्र महाराज, आरडी महाराज, त्याचप्रमाणे आशुतोष महाराज, हे सर्व संस्थेचे साधक मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, परमार्थिक तत्वामध्ये ज्यांनी आपलं जीवन परमार्थमय अशा प्रकारचं बनलं, मानलं आणि त्या परमात्म्याची दरवर्षी सेवा, दरवर्षी नाही अखंड सेवा. बापू मंदिरात गेल्यानंतर मला समाधान वाटलं. काल मंदिरामध्ये गेल्यानंतर समाधान वाटलं, कारण का मंदिराचं पावित्र्य, मंदिरातली आरती, मंदिरातलं सगळं कार्य अतिशय पवित्र अशा प्रकारचं भगवान परमात्मा चैतन्य अशा प्रकारचं जिथे असतं तिथे परमात्मा वास्तविक करीत असतो. जिथे चैतन्य आहे तिथे परमात्मा आहे, जिथे परमात्मा आहे तिथे चैतन्य असतं. कुटुंबी आणि अवतारी परिवाराने छोटस मंदिर भव्य दिव्य नाही आपल्या परमात्म्याला शोभेल असं आणि आपल्या आनंद, आपल्याला परमार्थाचा तत्व आनंद घेता येईल असं सुंदरसं मंदिर आपल्या छोट्या स्वतःच्या स्वखर्चातून कमवलेल्या संपत्तीतून परमार्थाकरता खर्च करून आपलं जीवन कृतार्थ करण्याच्या मार्गाने वाटचाल करणारे वारकरी संप्रदायावर ज्यांचा भाव आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि आई वडिलांचे संस्कार ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने आहेत, अशी असणारी श्री महादेव काशीनाथ अवतारी बापू, त्याचप्रमाणे त्यांच्या असणाऱ्या सौभाग्य पत्नी, परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचा शहाचा वाटा आहे. कारण पत्नीच्या खांद्याला खांदा देऊन संसार करणाऱ्या पत्नी अनेक अशा प्रकारच्या आहेत, पण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन परमार्थ करणाऱ्या सुद्धा आहेत. त्यामध्ये श्री सौभाग्यवती अनिताताई महादेव अवताडे अर्थात त्या देखील परमार्थ क्षेत्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता वाटचाल करत आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या सुना, मुलं, नातू, पंतू या परमार्थिक क्षेत्राच्या मार्गाने वाटचाल करत आहेत. कारण आपण दिलेले संस्कार हे महत्वाचे. बापू दुकानात एखाद्या गेल्यानंतर एखाद्या दुकानदाराला म्हटलं की आज पाऊन द्या, पावशेर, अर्धा किलो संस्कार विकत भेटत नाही. हे संस्कार फक्त याच कार्यातून परमार्थिक क्षेत्रातून मिळत असतात आणि त्या परमार्थिक क्षेत्रातल्या संस्काराचं कार्य करणारा भव्य दिव्य सप्ताह आपण 21 वर्षापासून चालवतात. आनंदाची गोष्ट आहे. साथ देणारे सोपीर महाराज. आता माता भगिनी, पुरुष मंडळी, आमच्या सुंदर कीर्तनाची या ठिकाणी शूटिंग चालू आहे. रंग कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वरती आपल्याला कीर्तन ऐकायला मिळणार आहे. इकडे मागे बसलेले पुरुष मंडळ जर पुढे आले तर त्याच्यात दिसतील. जर पुढे म्हणजे याचा एवढ्याचा उपयोग होईल. या पुढे याचा उपयोग म्हणजे लोक उद्या म्हणतील कीर्तनाला लोक नव्हते का काय तिकडे. मला एका जणांनी दाखवलं मंडप मोकळायचे समोर डायरेक्ट म्हणजे शूटिंग मध्ये दिसतात. एवढा मोठा कार्यक्रम करून काय होय. आपणच्या अवतारी वस्तीवरचा उत्सव आपल्याला कीर्तनाच्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याच्याकरता एक काम करावं लागेल तुम्हाला. त्या रंग कीर्तनाच्या चॅनलला पैसे द्यावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, त्याचं बटन दाबावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला कीर्तन दिसेल तुमच्या मोबाईल मध्ये. घरी बसल्या बसल्या बापूंच्या मेळ्यातला सप्ताह हा तीच कीर्तन त्या पैठणच्या महाराजांचं आहे. परमात्म्याच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदरशी सेवा या ठिकाणी गेले 6 दिवसापासून चालू आहे. 7वा दिवस आहे. आजचा अतिशय पवित्र दिवस आहे.
जन्म उत्सव आहे. जन्म आपलाही केला जातो, जन्म उत्सव संतांचाही केला जातो आणि जन्म उत्सव भगवंताचा खऱ्या अर्थाने केला जातो. पण खऱ्या अर्थाने ज्यांचा जन्मोत्सव वेदाच्या शास्त्राच्या धर्माने ज्यांचा केला जातो त्यांना देव म्हणतात. देवाची जयंती अशा प्रकारची त्याला म्हणतात. भगवान ज्या दिवशी जन्माला येतात त्याला जयंती म्हणतात. देवाची केली जाते ती जयंती, संतांची केल्या जाते ती पुण्यतिथी, आणि तुमचं आमचं केल्या जातं ते श्राद्ध. ते बी पोराने घातलं तर त्याची इच्छा असेल, काय करायचं का नाही करायचं ही त्याची इच्छा. पण आपण या जगामध्ये जन्माला आलो, या जगामध्ये जन्माला येऊन आपल्या डोळ्यासमोर जर भगवंताचा उत्सव संपन्न होत असेल आणि त्या उत्सवाला आपण जर गैरहजर राहत असेल तर त्याच्यासारखा अभागी तोच आहे. भगवान दत्तात्रय परमात्म्याचा जन्म उत्सव आहे आणि त्या उत्सवाकरता निरूपणाकरता निवडलेला अभंग अण्णा नाथ महाराजांचा आहे. कोणाचा? नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांचा आणि भगवान दत्तात्रय परमात्म्याचा काय संबंध आहे तर नाथ महाराजांची घराणेशाही म्हणजे नाथ महाराजांची जी घराणेशाही मध्ये नाथ महाराजांच्या श्रीगुरु आहेत नाथ महाराजांचे त्या जनार्दन स्वामींनी आपल्या जीवनामध्ये ज्यांची साधना केली, त्यांची सेवा केली आणि त्यांना प्राप्त करून घेतलं ते भगवान दत्तात्रय परमात्मा. भगवंताचे भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले. किती अवतार आहेत? 24 अवतार आहे. पण त्या 24 अवतारामध्ये पूर्ण अवतार कोणता आहे तर भगवान दत्तात्रय परमात्म्याचा. दत्तात्रय परमात्म्याचा अवतार पूर्ण आहे आणि राम आणि कृष्ण हे एक अवतार अशा प्रकारचे परिपूर्ण मानले गेलेले आहे. आणि म्हणून एकच काम करा, रामकृष्ण नामे घे दोन्ही साथ. रामकृष्ण नामे दोन्ही साजे, रामकृष्ण नामे दोन्ही साजे. जनार्दनी पूर्ण अवतार. पूर्ण अवतार कुणाचा आहे? भगवान दत्तात्रय परमात्म्याचा आहे. आणि निर्गुण निराकार आकाराने निर्गुण निराकार असणारा परमात्मा आकाराला येणार आहे. त्याच्या अगोदर त्या परमात्म्याचं चिंतन सगळी देवदेवता भगवंताच्या भगवान दत्तात्रय परमात्म्याच्या स्वागताची तयारी करतात, त्याच्याकरता नामस्मरण करतात, त्याच्याकरता भगवत चिंतन करतात. महाराजीच्या बरोबर सगळे मंडळी भजन करतात. एकनाथ महाराजांचा आहे. ऐका तिसरेकर मंडळी, कोण आहे नाथ महाराज? नाथ महाराज पैठणचे. एकनाथ महाराज संत आहेत, नाथ महाराज शांत आहेत आणि नाथ महाराज श्रीमंत आहे. काय 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 संत, शांत आणि श्रीमंत. एक नंबर नाथ महाराज संत आहे. काय करतात संत? दादा संत लिहितात या जगामध्ये ग्रंथ. काय करतो? ग्रंथ. ग्रंथ दाखवतो वारकरी संप्रदायासारखा पंथ. काय करतो? पंथ. पंथ दाखवतो मंदिरातला भगवंत. आणि एकदा का मंदिरातला भेटला भगवंत, मानवाच्या जन्म मृत्यूचा होतो अंत. अशीच आहे नाथ बाबा सारखे जगात एक एक संत.
आणि बडवतात. ऐका, संत घडवतात, मढवतात आणि बडवतात. कोण म्हणलं रडवतात? रडवत नाही संत. संत घडवतात, मढवतात आणि बडवतात. ऐका, संत घडवतात आपल्याला चारित्र्याने, संत मढवतात आपल्याला सद्गुणाने. ज्या वेळेला माणसं भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही, नामस्मरण करत नाही, त्यावेळेला संत बडवतात शब्दाने. विडाला बडवणारे जगामध्ये संत आहे. त्या संतांच्या मांगेड्यामध्ये नाथ महाराज संत आहे. ज्या नाथ महाराजांच्या गुरु घराण्यामध्ये भगवान दत्तात्रयाचा वारसा आहे, भगवान दत्तात्रयाचे गुरु घराण्यामध्ये शिव आहे. ते एकनाथ महाराज आपल्या जीवनामध्ये जनार्दन स्वामीच्या माध्यमातून भगवान दत्तात्रय प्राप्त करून घेतात. त्या भगवान दत्तात्रयाची अखंड साधना करतात. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी नावाचा किल्ला आहे आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्याच्या अलीकडून सुलभंजन नावाचा पर्वत आहे. त्या सुलभंजन नावाच्या पर्वतावरती साक्षात भगवान दत्तात्रयाने कृपा ज्यांच्यावरती केली ते एकनाथ महाराज. भगवान दत्तात्रयाच्या काठीमध्ये झोळी आहे. भगवान दत्तात्रयाच्या समोर कुत्री आहे. काठी जोडी पुढे श्वास नित्य जाणारी ती. काठीमध्ये जोडी समोर श्वान आहे म्हणजे कुत्रे. आजही तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुलभंजन नावाच्या पर्वतावरती आलात ना, तर दुपारी माध्यानाच्या वेळेला 12च्या वेळेला घंटा जर वाजला ना बापू, तर तिथं माणसं येत नाही आरतीला. मग परिसरामध्ये 5, 25, 10, 50 हे कुत्रे आहेत ना, कुत्रे आरतीला येतात. आरतीला घंटा वाजला बरोबर. कुठं सांगितलं मी आता? कुठं? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुलभंजन नावाचा पर्वत आहे. छोटासा ते उंच नाही, पण त्या सुलभंजन नावाच्या पर्वतावरती आजही दुपारच्या माध्यमाला घंटा जर वाजला, तिथं भगवान परमात्मा दत्तात्रय परमात्म्याने नाथ महाराजावरती जनार्दन स्वामीवरती कृपा केली. साधनेचं पवित्र ठिकाण आहे ते सुलभंजन पर्वत. आजही दुपारच्या वेळेला भगवान दत्तात्रयाच्या घंटीचा आवाज वाजला आरतीचा, तर माणसं येत नाहीत, कुत्रे येतात. आजही तिथं कुत्रे आरतीला येतात. कारण भगवान दत्तात्रयाची आवड ज्यांच्यात आहे ती श्वान आहे. महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांना देखील आपल्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो परमात्मा प्राप्त करण्याकरता नाथ महाराजांची परमात्माच्या तत्वाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. देव सहजासहजी मिळत नाही. देव बाजारचा भाजीपाला, देव आशाने मिळायचा नाही. देव आशा मिळत नाही. देव मिळवण्याकरता रात्रीचं दिवस दिवसाची रात्र करावी लागते. देव मिळवण्याकरता म्हणून फिरती रात्र दिवस. देव मिळवण्याकरता रात्रीचं दिवस दिवसाची रात्र करतात. कोण करतात? म्हणून फिरती रात्र दिवस. हरी 12-16 जणी हरीशी नेनती, म्हणून फिरती रात्रंदिवस. हरी खालच्या गल्लीतल्या 12, वरच्या गल्लीतल्या 16, सकाळी सकाळी गावामध्ये बचत गटाचे पैसे करीत्यात. या 12-16 जणी नाही. देव मिळवण्याकरता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र महात्मे करतात. म्हणून फिरती रात्र. रात्राने दिवस त्यांचं फिरणं चालू आहे. त्यांच्या स्वप्नात देव आला नाही. साधना करतात तरी त्यांनी साधना सोडली नाही. अनुष्ठान करतात त्यांनी अनुष्ठान सोडलं नाही. कारण साधनेशिवाय देव मिळत नाही. आणि साधना करून एकदा का देव हाताला आला, सापडला हरी तयाला सापडला हरी तयाला
हरे कयाला हरे ये काजनाथने हरि बोला ये काजनाथने हरि बोला साधना करून परमात्मा हाताला आला का मग हरी आला हरी आला हाता एकदा का परमात्मा हाताला आला मग कैसी भय चिंता त्या साधकाला भीती राहत नाही मग काय होत त्याच त्याची सरली झाला सफल बापू गोड बात आहे देव लवकर मिळत नाही देव मिळवण्याकरता साधना करावी लागते देव लवकर मिळत नाही आपल्याला परमार्थ आपल्याला व्यवहारामध्ये जे लवकर मिळायचं ते मिळत नाही आणि जे नकोय ते मिळाल्याशिवाय आपलं असं जे भेटायचं ते भेटत नाही जे नको आहे ते भेटल्याशिवाय राहत नाही त्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही तो 6:45 ची हरी घातल्याशिवाय त्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातोय तो संध्याकाळच्या 7:45 वाजेपर्यंत भेटत नाही बाजारात जा तुम्ही ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो भेटतच नाही ज्याला द्यायचे तो अलीकडच्या कोपऱ्याला जे हरी तुमचं आमचं नेमकं तसंच झालं परमार्थाच्या मार्गाने वाटचाल करत असताना संत साधू सत्पुरुष ऋषी मुनी महात्मे भेटत नाही जे लोकांनी भेटल्याशिवाय राहत नाही गोदातटी निर्मारे देवदेवाची देवदेवांची रावळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा पवित्र गोदावरीचा तीर आहे आणि त्या गंगा गोदावरीच्या तीरावर पांचेश्वराला भगवान दत्तात्रयाचं ठाण आहे बैल मेरूच्या शिखरी बैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकार मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे आणि हरे हरेश्वर आनंद शास्त्री महाराज आले आल्याबरोबर नाथाने त्यांना पाहिल्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला श्री संताची माता दंडवत घातल्यानंतर दर्शन घेऊन विचारलं कोणी कोण आला त्यावेळेला सांगितलं मी काशीवरून आलो तीर्थयात्रा करत आलो आणि या गंगा गोदावरीच्या तीरावर भगवान पांचेश्वराचं भगवान दत्तात्रयाचं वास्तव्य आहे मला तिकडे तीर्थयात्रा करत जायचं आहे बर इथेच नाग घाटावरती आहे गंगा गोदावरीच्या तीरावर मग कीर्तन वगैरे काही करता कीर्तन करतो मग
आज कीर्तन केलं तर चालेल. आपल्या वाड्यात नाथांच्या वाड्यात पहिले कीर्तन झालं ते म्हणजे ज्या हरिहरेश्वरानंद शास्त्री महाराजांचं विडाला विडाला दत्तात्रयाची ज्यांच्यावरती कृपा होती, भगवान दत्तात्रय परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करत होता, भगवान दत्तात्रयाची अखंड सेवा ज्यांनी केली ते हरिहरेश्वरानंद शास्त्रीजी महाराज पैठणला आले. पैठणला त्याबरोबर नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये ज्यांचं येणं झालं, या वाड्यामध्ये येणं झाल्यानंतर नाथांच्या वाड्यात कीर्तनाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवसाचं कीर्तन केलं. वारकरी संप्रदायाचं कीर्तन नव्हतं ते अण्णा. हरिहरेश्वरानंद शास्त्री महाराजांनी नाथांच्या वाड्यात पहिलं कीर्तन केलं ते नारदी कीर्तन होतं. नारदी परंपरेतलं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तनामध्ये शास्त्रीजींनी सद्गुरूचा महिमा गायला. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कृतार्थ होण्याकरता देव मिळत जावा, देव मिळवण्याकरता ज्यांची गरज आहे त्यांना श्री गुरु असं म्हणतात. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये श्री गुरु करत जावे. जोपर्यंत श्री गुरु मिळत नाही तोपर्यंत आपलं जीवन परिपूर्ण होणार नाही. सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावी ते पाय आधी आणि तेव्हा सद्गुरु वाचून संसारी तारक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये श्री गुरु करावे. श्री गुरुची नितांत गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. भगवान दत्तात्रय मिळण्याकरता सुद्धा गुरु आहे. लगेच आपण देवाकडे गेलो तर देव मिळणार नाही, कारण देव मिळण्याकरता माध्यम ज्यांचं आहे त्यांना श्री गुरु म्हणतात. श्री गुरुजी प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. आता आमचे पेटी मास्तर सोपके महाराज हार्मोनियम वाजवतात. ते हार्मोनियम वाजवत असताना त्यांनी कोणाकडून तरी त्या पेटीचं हार्मोनियमचं ज्ञान घेतलं, स्वराचं ज्ञान घेतलेलं, अलंकाराचं ज्ञान घेतलेलं आहे आणि मग ते हार्मोनियम वरती बसलेले आहे. सुंदर गोड वाजवतात. सारे ग प द सा सा द प ग रे सा सारे ग प प सा सारे ग प प सा. चुकलं का? माझं चुकलं. हा बरोबर ते म्हणजे चुकलं. सारे ग प सारे ग प सारे ग प सारे सारे ग प ध सा सा द ब द प ग प ग रे ग रे सा याला भूपरागा समंतात. चला त्यांना ज्ञान होतं त्याचं म्हणून त्यांनी गोड वाजवलं. आमचे मृदंग दोन्ही वादक आहे, त्यांना त्याच्यातलं ज्ञान आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना मृदंग जो वाजवतो, पप्पा जो वाजवतात ते श्री गुरुच्या कृपेशिवाय वाजवता येत नाही. पप्पाचे बोल आहे धात्रीकडे 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 वाजवणं आहे. विडाला श्री गुरु शिवाय मिळत नाही. संशिष्टीमध्ये दादा आहे. त्यांना माहिती आहे कोणत्या वेळेला युग द्यायचा, कोणत्या वेळेला बेस द्यायचा, कोणत्या वेळेला ट्रबल द्यायचा, कोणत्या वेळेला गेम द्यायचा. त्यांना माहिती आहे. त्याचं ज्ञान त्याने घेतलेलं आहे. नाही तर घेतले पैसे गेले पुण्याला, आणल्या मस्ती सोडल्या गडबडीत तिकडचं वायर तिकडं तिकडचं वायर इकडं झालं. आता झालं तू संघाचे चुकलियावर मग फेरा पडेल. उदाहरण सांगतो तुम्हाला. काय झालं, एका म्हातारीच्या घरातला असा लाईट बंद झाला. आता लाईट बंद झाल्यानंतर तिला काही कळलं नाही. तिला शेजारच्या बाळूला फोन केला. म्हणजे बाळू बघ रे लाईट कसा बंद झाला. तो बाळू आला, त्याने स्टूल घेतला, त्याने
स्टूलवर चालला, त्याने ते होल्डर खोललं, त्याच्यात वायर कटलेलं होतं, त्याने खिशाचं टेस्टर काढलं, चालू त्याच्यात वायर सोडलं, होल्डर लावून गेलं, लाईट लावला, बटन दाबलं, लाईट लागला आणि म्हातारीला म्हणला 200 रुपये काढा. 200 रुपये घेतले, बाळून निघून गेला. दुसऱ्या दिवशी टिपीत फॉल्ट झाला, कोणाचे टिव्या जळाल्या, कोणाचे कूलर जळाले, कोणाचे पंखे जळाले, कोणाच्या घरातल्या मोटरी जळाल्या, म्हातारीच्या घरातला लाईटच गेला. म्हातारी म्हटली काल मिळाला आला आणि एका मिनिटाचे 200 रुपये घेऊन गेला. आणि आजही परत त्याला बोलावलं तर किती द्यावं लागतील? 200 रुपये. त्या 200 रुपयाच्या भेण्या बापू त्या म्हातारीनं त्या बाबूला फोनच नाही केला. म्हातारी म्हणजे काल आला आणि काय केलं म्हणे, नुसतं असं असं तर केलं म्हणे आणि तसं तसं तर मला पण येईल म्हणे. मग म्हातारीने स्टूल घेतला, हळूहळू चढली त्याच्यावर. त्याने जसं होल्डर खोललं होतं तसं म्हातारीनं खोललं, त्याने जसं वर लोटलं होतं तसं म्हातारीनं वर लोटलं. त्याच्या खिशाला टेस्टर होतं पण म्हातारीच्या हातात उलटलं होतं. म्हातारी म्हणजे काय केलं, असं असं तर केलं म्हणे आणि तसं तसंच करायला गेली. तिकून बटन चालू होतं, म्हातारी तशीच. म्हातारी गेली का चुकलियावर परमार्थ क्षेत्रामध्ये देव मिळण्याकरता आपल्याला श्री गुरुची नितांत गरज आहे. आणि ते श्री गुरु कोण आहेत? तातांच्या जीवनातले तर जनार्दन स्वामी. दिव्याने जर दिवा लावत गेलं, ऐका, दिव्याने जर दिवा लावत गेला ना तर दिव्याचे सुंदर दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचा एक सुंदर असा पुष्पहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं तर माणुसकीचं एक गोड नातं तयार होतं. माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर आपल्याला देवाकडे जावं लागेल. माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर संतांकडे जावं लागेल. माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर मंदिरात जावं लागेल. आणि माणुसकीचं गोड नातं पाहायचं असेल तर या अवकाळ्या वस्तीवरती वारकरी संप्रदायाच्या कीर्तन मंडपात येऊन बसावं लागेल. आणि 18 पगड जातीचे माणसं या मंडपात बापू एकत्रित आहे. त्याला एकच मंडप म्हणतात, त्याला कीर्तन मंडप म्हणतात. देव मिळवण्याकरता श्री गुरूंचा हृदय कसं आहे ऐका. श्री गुरु शिष्याला कसं बनवतात? माणसाचे डोळे तलाव नाहीये अण्णा, माणसाचे डोळे तलाव नाही, पण पुन्हा पुन्हा भरून आल्याशिवाय राहत नाही. डोळे तलाव नाही बापू, पण पुन्हा पुन्हा भरून आल्याशिवाय राहत नाही. दात अहंकारी नाही, पण एक एक पाडल्याशिवाय राहत नाही. दुश्मनी पी नाही, पण पुन्हा पुन्हा उगवल्याशिवाय राहत नाही. निसर्ग बायको नाही, पण पुन्हा पुन्हा रुसल्याशिवाय कोपल्याशिवाय राहत नाही. माणूस वातावरण नाही, पण क्षणोक्षणाला बदलल्याशिवाय खरे ना. माणसं बदलतात अण्णा, संत बदलत नाही. संत काय करतात? आपण सारी चुकलं का? कधी करतात? रेल्वेमध्ये काही सुविधा आहे. अगोदर तिकीट काढायचं, नाहीच मिळालं तर 15 दिवसांनी काढायचं, नाहीच मिळालं तर
तात्काळ सुद्धा तिकीट काढण्याची सुविधा आहे. तसं संत महात्म्याने त्या साधकाकडे त्याची भक्ती परिपूर्ण झाली की नुसतं संत महात्म्याने डोळे भरून जरी पाहिलं तर भगवान दत्तात्रय परमात्मा त्याच्यावरती कृपा करतात. एवढं मोठं सामर्थ्य साधनेचं आहे. जीवनामध्ये देव मिळवला पाहिजे. पाणी नसेल तर नदीला शोभावे. काय 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 तिसरेकर मंडळी, पाणी जर नसेल तर नदीला शोभा नाही, मणी नसेल तर सापाला महत्व नाही, पती नसेल तर नारीला महत्व नाही, आणि भक्ती नसेल तर त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही. देव जर मिळाला नाही ना तर त्या माणसाच्या जगण्याला अजिबात अर्थ नाहीये. ऐका, काय काय माणसाला म्हटलं चला आवताडे वस्तीवरती महादेव बापूंच्या बाळामध्ये भगवान दत्तात्रयाचा उत्सव आहे, जन्म उत्सवाचं कीर्तन आहे, चालता का कीर्तनाला? महाराज आराम करायचा. आता आराम कधी करू? काही काय माणसाला म्हणजे कीर्तन भजन ऐकायचं आरामाची वेळ आहे. काही माणसं उगाचच झोपतात, त्यांना आराम म्हणतात. वाम मार्गाने कमवतात, त्यांना हराम म्हणतात. मेलेला परत उठते तेव्हा बाकीचे लोक त्याच्याजवळ बसून आणणार राम 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 म्हणतात. हृदयातला जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखा राम म्हणतात. एक पत्नीवर धारण करतो त्याला सीताराम म्हणतात. अखंड रामाचं दाक्षात्व करतात त्यांना रामदास म्हणतात. अखंड रामाचं भजन करतात त्यांना हनुमंतराव म्हणतात. त्यांनी आपल्या जीवनामध्ये देव मिळवला त्यांना सावता महाराज म्हणतात. ज्यांच्या घरी 36 वर्ष देव राहिला त्यांना पैठणचे नाथ महाराज म्हणतात. त्यांच्या हाताला धरून परमात्मा स्वतः वैकुंठ धामाला घेऊन जातात त्यांना श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि ज्यांनी साधना करून परमात्मा जगतात करता दिला त्यांना अनुसया माता म्हणतात. अनुसया मातेने या जगताकरता, या जगताच्या कल्याणाकरता, या जगताच्या उद्धाराकरता अशा एक मुलाला जन्म अशा प्रकारचा नाही दिला तर 3 मुलाला जन्म दिला आणि त्या 3ही मुलाने जगताचा उद्धार केला. चिंतन करावं, नामस्मरण करावं. जनार्दन स्वामी नावाचे श्री गुरुनाथांना मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून नाथ महाराज त्या परमात्मा प्राप्त करण्याकरता निघाले. जनार्दन स्वामी गेले संभाजीनगर जिल्हा, त्याला औरंगाबाद जिल्हा म्हणतात. त्याचं नामकरण झालं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. त्या जिल्ह्यामध्ये दौलताबाद गाव आहे, त्याला देवगिरी म्हणतात. आता सध्या त्या देवगिरी नावाच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी नावाचे संत राहतात. ऐका, आणि ते जनार्दन स्वामी प्राप्त करण्याकरता जे निघाले त्यांचं नाव आहे नाथ महाराज. ऐका, आता देव कसा मिळाला, भगवान दत्तात्रय परमात्मा कसा मिळाला नाथांना, त्याचा आपल्याला प्रसंग सांगायचा आहे. गेले नाथ महाराज, गेले किल्ल्याच्या पायथ्याला गेले. ज्या दिवशी गेले त्या दिवशी वार होता सोमवार. कोणता सोमवार होता. गेल्याबरोबर अडवलं, नाथांना कोण आहे थांबा. सांगितलं मी पैठणचा एकनाथ आहे. कशाला आलास? किल्ल्यावर स्वामीजी राहतात ना, त्यांना मला भेटायचे. त्यांना भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून जर भगवान दत्तात्रय परमात्मा मला मिळाले ना, माझे जीवन कृतार्थ होईल. मला त्यांना भेटायचे. शेवकाने सांगितलं जा, आज नाही गुरुवारच्या दिवशी काकडारती करण्याकरता ते खाली येतात आणि भगवान दत्तात्रयाची सेवा करून सगळ्यांना ते आशीर्वाद देत असतात. गुरुवारी या जा. सोमवारी गेले होते. नाथांना वाटलं काही जाण्यापेक्षा पैठणला एवढं दूर जा आणि या, आपण इथं थांबू. एक कोपऱ्यात उभे राहिले, भजन करू लागले. जय जनार्दन, गुरु जनार्दन, जय जनार्दन. ज्यांना मिळायचंय त्यांचं भजन करायला लागले. जय जनार्दन. सोमवारची रात्र गेली, मंगळवारचा दिवस गेला, बुधवारची पहाट उजडली, बुधवारची रात्र निघून गेली. गुरुवारच्या पहाटच्या वेळेला 3 वाजता काकडा आरती करण्याकरता किल्ल्यावरून स्वामीजी खाली आले. खाली आल्यानंतर काकडा आरतीला प्रारंभ झालेला आहे. काकडा आरतीचं भजन सुरू झालं. सगळे लोक स्वामींच्या जवळ बसले. भगवान दत्तात्रयाची 8 दिवस 7 दिवस सेवा करणारे माणसं जवळ बसले स्वामींच्या. स्वामींनी काकडा आरती झाल्यानंतर सगळ्याला पगार दिला. आपापल्या पद्धतीने पगार वाटप केली.
स्वामीजी किल्ल्यावर जाण्याकरता निघाले. तर एका कोपऱ्यामध्ये हातावर हात बांधून एक बालक उभा होता. त्याच्या अंतःकरणात काम नाहीये, क्रोध नाहीये, मद नाही, मत्सर नाही, दंभ नाही, अहंकार नाही. असा छोटासा बालक कोपऱ्यात भजन करत होता. जय जनार्दन, जय जनार्दन. विचारले बाळा, स्वामीजी चालले, तुला काय पाहिजे? हाताला धरलं, स्वामीजीचं जवळ नेलं. स्वामीजीने विचारलं, बाळा कोण्या गावचं आहे? हात जोडले, करुणा भोगी नाही. डोळ्यात नाशिवला वाट मोकळी झाली. मी पैठणचा आहे. पैठणचा? कशाला आलास? मी याच्या करता आलो, मला देव प्राप्त करायचा आहे. आणि असं सांगितलं मला हरिहरेश्वरानंद महाराजांनी की जनार्दन स्वामीच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार होईल, दर्शन होईल. एक काम करा ना, मला भगवान दत्तात्रयाची भेट करून द्या. जनार्दन स्वामी म्हटले, बाळा आला पण एकटाच आलास. तुझ्या बरोबर तुझी आई नाही, तुझे बाबा नाही, तुझ्या घरातलं कोणी नाही, एकटा आलास. कशाला आला? मला इथे राहायचंय तुमच्या जवळ. आणि मग तुझ्या आईला का आणलं नाही? असं जेव्हा विचारलं तेव्हा नाथांच्या डोळ्यातून आशीर्वाद मोठे झाले. नाथ महाराज रडू लागले. का? आईला का आणलं नाही म्हणल्याबरोबर नाथ महाराज म्हणले, आईचं विचारू नका. का? माझी आई या जगातून निघून गेली. आईचं विचारू नका. का? माझी आई मी स्तनपान करत असताना आईचं 6 महिन्याचं असताना माझी आई जगातून निघून गेली. मला आईचा आधार नाही राहिला, आईचं प्रेम नाही राहिलं. आईचं नका काढू. पण आई नाही, तुझ्या बाबाला का म्हणे तुला जर आश्रमात राहायचं? नाथ महाराज म्हणजे माझे बाबा पण देव निघून गेली. 9 महिन्याचं मी असताना माझे बाबा गेली. मग जा तुझ्या आजी आजोबाला घेऊन ये. नाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रूला वाट मोकळी झाली. वरडे. आजी पण 12 महिन्याचा मी असताना माझी आजी निघून गेली. आजोबाला घेऊन ये. मग अश्रूने वाट मोकळी केली. नाथ महाराज भरले. नाथ महाराज म्हणले, मी 18 महिन्याचा असताना माझ्या आजोबा पण या जगातून निघून गेले. मला कोणाचा आधार राहिला नाही. तुमच्याकडे जर घेऊन घेत असेल तर मला राहू द्या. नाथ महाराजांना जवळ घेतलं जनार्दन स्वामींनी. अण्णा जसं आई प्रेम देते ना तसं जवळ घेतलं, कुशीला घेतलं. नाथांच्या तोंडावून मायेचा हात फिरवला. काय काम आहे बाळनाथा? मला तुमच्याकडे जायचंय. मग किल्ल्यावर राहू लागले. किल्ल्यावर राहिल्यानंतर नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार ज्यांनी करून दिला ते जनार्दन स्वामी. जवळ घेतलं, गीता शिकवली, अन्वय अर्थाचं चिंतन शिकवलं, सगळं शिकवलं. आणि भगवान प्राप्त करायचा ना तुला, तर त्याच्याकरता एक मंत्र दिला. आणि त्या मंत्राचं नाथ महाराज चिंतन करू लागले. सर्वांनी त्याचं भजन करा. दिगंबरा Bye.
सान्निध्यात राहू लागले आणि जनार्दन स्वामीच्या माध्यमातून त्यांना भगवान दत्तात्रेयाची कृपा भेट झाली. ते नाथ महाराज कणकरी दिसले. याचं पहिलं दर्शन दिलं वाघाच्या रूपात. कोणाला? भगवान दत्तात्रेयाने वाघाच्या रूपात दर्शन दिलं. कोणाला? एकनाथ महाराजांना. घाबरले नाही. गुरु पहिले होते. गुरुनं सांगितलं होतं देव कधीतरी भेट देईल. रात्रंदिवस चिंतन करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद अनेक दिवस ते गुरु समाधी लागावे. समाधीतनं बाहेर यावं. एकदा वाघाच्या रूपात दर्शन दिलं आणि एकदा नागाच्या रूपात दर्शन दिलं. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयानं दर्शन दिल्याबरोबर नाथ महाराज म्हणजे ओळखला. आता बास माग वाघाच्या रूपात नव्हतं ओळखलं. घाबरलो होतो जरा भीती वाटली पण आता ओळखलं. तुम्हाला ओळख केला. हरी तू संसारी. त्या संसारामध्ये जन्माला आलो. त्या संसारामध्ये येऊन साधना केली. देव प्राप्त केला. आता ओळखलं. ओळख केला. हरी धन्य तू संसारी मोक्षकाचे घरी सिद्धेसे. ज्याने देवाला ओळखलं त्याच्या घरी भगवान परमात्मा हरी सहित तशा प्रकारचं काम करतो. मी तुम्हाला ओळखलं म्हटल्या बरोबर नाथांना आनंद अशा प्रकारचा झाला. भगवान दत्तात्रेय खूप तशा प्रकारचे झाले. भगवान निघून गेले. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामीला सांगितलं की मला देवाने भेट दिली. विडाला पैठणला आले. पैठणला आल्याबरोबर नाथ महाराज जगताला लोकांना ग्रंथाची निर्मिती करून तत्वज्ञान शिकायला लागले. नाथ महाराज म्हणजे बापांनो काही करू नका. एकच काम करा. हरी बोला हरी बोला दत्त माझी दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता. चिंतन करून उत्सवाचं चिंतन करून एकदा भजन करा. विठोबा जय गोपाल 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 माझी माता दत्त माझा पिता. माझी माय तूच आहे आणि माझा बापही तूच आहे. ऐका बरं लक्ष ठेवा. माझ्या व्यवहारामध्ये परमार्थामध्ये बदल आहे. परमार्थामध्ये सर्वस्व नातं साधुसंत महात्म्याने देवाविषयी जोडलं. कृष्ण माझी माता विठ्ठल माय बाप चुलता तूच आहे. जेव्हा वेळ नाही माझ्याकडे जेव्हा मुक्ताच्या जीवनात आई निघून गेले तेव्हा मुक्ताने म्हणावं जरी माझ्या जीवनातली माझी जन्मदाती माय निघून गेली असेल तर माझ्या जीवनात मला आधार देणारी माझी माय आहे. ज्ञानराज माझी स्पर्श केला ना आपण पुढे चालतो. व्यवहारामध्ये नातं बदलून चालत नाही. काय झालं एक लहान मुलगा असं छोटासा या मुलासारखा ते लहानपणी पोरग बोलायला लागला. अण्णा ते बोलता बोलता बापू चुकीचं बोलायला लागलं. पण माय बाबाला आनंद वाटायला लागला. ते पोरग बोलतय ना. आई व्यवहारामध्ये ते पोरग चाकलं जरी म्हटलं काय त्याला काय देते भाकर देते का नाही माहिती त्याची भाषा कळते. आईला आई येते चला आणि मग
चुकीचं बोलायला लागलं. ते काय करा म्हणायला लागलं की बाबा की घरामध्ये मम्मीला पप्पा म्हणायचं आणि पप्पाला मम्मी म्हणायचं. घरात त्याला माहिती होतं, पण बाहेर त्याला काय माहिती. पण ते चुकीचं म्हणायचं, त्याला तशी सवय लागून गेली. ती पोरं थोडस मोठं झालं, 7वी 8वीला गेलं आणि 7वी 8वीला गेल्यानंतर गावातले सरपंच आले. त्यांनी दारामध्ये ते पोरं बसलेलं होतं, त्याला विचारलं काय रे म्हणे पप्पा कुठे. त्याने सांगितलं पप्पा घरामध्ये भाकरी करतात. पप्पा भाकरी करतात. त्याला वाटलं मम्मीला अडचण असेल किंवा मम्मी गावाला गेली असेल. मग पप्पा भाकरी करतात, मम्मी कुठे रे. तुम्हाला मम्मी बाथरूम मध्ये दाढी करते. घरातून पाहिलं तर पप्पा पप्पा दाढी करत होते आणि मम्मी मम्मी भाकरी करत होती. पण गावामध्ये जवळ घेतलं त्यामुळे मम्मी पप्पा समोर विचारलं आणि असं म्हणाला तुम्ही का शिकवलं. ते म्हणे लहानपणी बोलत होतं. लहानपणी व्यवहारामध्ये जर मम्मीला पप्पा म्हणलं पप्पाला मम्मी म्हणलं तर गोंधळ होतो. मग परमात्मा सर्व सपोज का तर त्याच्याशिवाय कोणी नाही. माता दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु. माझे गुरुही तोच आहे. दत्त माझे तारू माझ्याशी आधारू दत्तराज. माझ्या जीवनात माझे आई आणि बाबा गेल्यावर मला ज्यांचा आधार मिळाला जनार्दन स्वामीच्या माध्यमातून भगवान दत्तात्रय परमात्मा ते माझे सर्वस्व आहे. दत्त माझी जन, दत्त माझी मन, सूर्यरा सज्जन, दत्त माझा सर्वस्व नातं भगवान परमात्म्याविषयी जुळलं. आणि तो परमात्मा कसा आहे का जनार्दनी दत्त हा विसावा. तो विसावा परमात्मा अशा प्रकारचा आहे म्हणून न विसंबता जावा त्या भगवान दत्तात्रयाच्या नावाला आपण त्या भगवान परमात्म्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी न बोला कशा प्रकारचं जावं तिथं भगवंताचं चिंतन करावं. अर्थातच अभंगाचा थोडासा भाव होऊन आपल्याला अतिशय 10-5 मिनिटांमध्ये भगवंताच्या जन्म उत्सवाची चरित्राची कथा अशा प्रकारची पाहिजे. भगवंताचा अशा प्रकारचा जन्म होतोय. ज्या ज्या वेळेला पृथ्वी तलावर पाप वाढू लागतं त्या वेळेला धरणी माता कांता बोलते हे प्रभू हे भगवान हे प्रभू मेरी रक्षा कीजिए. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाद भगवंता मोठी चरितकारी जय असुरारी सुखा प्रियवंता आनंद सुरकरणे करणे वरमनजा मोही जो सबके सारा दीनदया रक्षण करण्याकरता परमात्मा अवताराला येत असतात. भगवान दत्तात्रय परमात्मा अवतार घेणार आहे. भगवान जन्माला येणार आहे. भगवान जन्माला येणार त्याच्याकरता कोणाचं तरी निमित्त अशा प्रकारचं असावं लागतं. ऋषी आणि अनुसया माता ऐका. अत्रि ऋषी आणि अनुसया माता एका पर्वतावरती जाऊन साधना करतात, भगवत चिंतन करतात. अनेक दिवस साधना केली. साधनेचं साधना करून आपल्या जीवनामध्ये पुण्य अशा प्रकारचं मिळालं. पुण्य मिळाल्यानंतर सती अनुसया ही जगामध्ये फार मोठी पतिव्रता अशा प्रकारची होती. पतिव्रतेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावरती जिची सत्ता चालते तिला पतिव्रता अशा प्रकारचं म्हणतात. या जगामध्ये तिच्या अगोदर काही पतिव्रता होत्या. त्या पतिव्रतेचं नाव तुम्हाला सांगतो. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती. या कोण होत्या? देवाच्या पत्नी होत्या. पण कोण होत्या? पतिव्रता होत्या. आणि त्यांना अहंकार झाला. आमच्यासारख्या जगामध्ये पतिव्रता कोणी नाहीये. आमच्यासारख्या जगात पतिव्रता कोणी नाहीये. आम्ही पतिव्रता आहोत. नारदजीने विचार केला म्हणजे यांना अहंकार झाला. यांचा अहंकार घालवला पाहिजे. नारदजीने गळ्यात विणा घेतला आणि भजन करत करत लक्ष्मीबाईकडे गेले. नारायण
बातमी काहीच नाही, सगळं जुनच आहे. नाही ना असं ना म्हणे काहीतरी. आणि मग महाराजांना सांगितलं म्हणे मृत्यू लोकात एक स्त्री आहे म्हणे आणि तिच्या एवढी पतिव्रता जगात कोणी नाहीये. काय म्हणे तिनं काय केलं म्हणे, तिनं एकच काम केलं म्हणे, आपल्या पतीची सेवा करत होती. एवढी सेवा तिची होती. एकदा काय झालं, पती बाहेरून आल्यावर त्या पतीनं पाणी मागितलं आणि अनुसया असं काम करत होते मुसळाचं. त्यावेळेला ज्या वेळेला पाणी मागितलं त्यावेळेला मुसळ वरती गेलं आणि वरती गेल्यावर तसंच मुसळ वरती राहिलं. पाणी दिलं, सेवा केली, नंतर आले परत ते मुसळ धरलं खाली घेतलं. असं एखाद्या स्त्री जवळ दुसऱ्या स्त्रीचं जर वर्णन केलं ना, त्या स्त्रीला फार आनंद होतो ना. घरात बायको समोर दुसऱ्या बाईचं नाव जर घेतलं ना तर तिला फार भयंकर तिचा चेहरा पडतो. आणि मग आपण पतिव्रता असताना कोणी पतिव्रता आहे, लक्ष्मीबाई लगेच तिला फोन लावला, नंबर काढला, पार्वतीला फोन लावला. लक्ष्मीबाई अगं म्हणे ती कोण दुसरी पतिव्रता आहे आणि मृत्यू लोकात तिचं नाव अनुसया आहे, कोणी म्हणे ती. असं नारायणीने सांगितलं म्हणे तिनं लगेच सावित्रीला. तिघी जणीचं झालं आणि तिघी जणी आपल्या पतीला सांगितलं म्हणजे एक काम करा, त्या अनुसयाचं पातिव्रत नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला जावं लागेल. आणि मग वेळ कमी, तिघ जण अशा प्रकारचे गेले, ब्रह्मा विष्णू महेश तिघ जण गेले. गेल्यानंतर पतिव्रत नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मण होते, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि दारामध्ये गेले, भिक्षाम दे. आवाज दिला. सत्य अनुसयाला पाहिलं, भिक्षा आणण्याकरता आत गेला, भिक्षा घेऊन आल्या. त्यावेळेला या तिघा जणांनी सांगितलं म्हणजे भिक्षा मला पाहिजे पण नग्न अवस्थेत पाहिजे, तर आम्ही भिक्षा घेऊ. लग्न अवस्थेत भिक्षा वाढत असाल तरच आम्ही भिक्षा घेऊ, नाही तर तुमची भिक्षा नकोय आम्हाला. अनुष्ठान करण्याकरता हिमालयामध्ये गेले होते आणि आत्रे ऋषी आपलं कमंडल तिथे गेले होते. आणि आत्रे ऋषीने सांगितलं, अनुसया तुला जर काही अडचण आली ना तर या कमंडलचं पाणी घे आणि अंगावर टाक, तुझी अडचण सगळी दूर होईल. आपलं पतिव्रत नष्ट करण्यासाठी आलेले तिघ जण नग्न अवस्थेमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भोजन मागतायत, भिक्षा मागतात. मग काय करायचं, कमंडलूत मध्ये हात घातला आणि जेव्हा पाणी शिंपडलं त्यावेळेला ते ब्राह्मण जे मोठे होते ते लहान बालक अशा प्रकारचे झाले. पाण्यामध्ये टाकलं आणि त्यांना झोका अशा प्रकारचं देऊ लागले. तीन ठिकाणी पाळणा चालू आहे. सत्य अनुसयाला पाळणा अशा प्रकारचा आला आणि सत्य अनुसयाला आपल्या स्तनाला लावलं आणि त्यांना पाजलं. सावित्री माता विचार करते, पार्वती माता विचार करते, लक्ष्मीबाई विचार करतात, आपले गेले अजून कसे आहे ना, आपले गेले अजून कसे आहे ना. नारदजी आमचे कुठे, तुमचे मालक म्हणे तुम्ही पहा. म्हणे काय झालं, अहो म्हणे ते अनुसयाच्या दारात गेले आणि अनुसयाला लग्न अवस्थेमध्ये भिक्षा मागायला लागले. अनुसयाने कमंडलूचं पाणी टाकलं त्यांच्या अंगावर आणि ते लहान लहान बालक झाले आणि ते पाण्यात घेतले म्हणे अनुसया त्यांना पाजते. असं म्हणे त्यांना घेऊन या. नारायणजी म्हणे तुम्हालाच यावं लागेल. आल्या तिघी जणी नम्र झाल्या. अनुसये आम्हाला अहंकार झाला होता, आमच्यासारख्या पतिव्रता आम्हीच आहेत, तू फार मोठी पतिव्रता आहे, आमचे पती आलेले आणि तुमच्याकडे आहेत, तुम्ही त्यांना बालक केलं, आमचे पती देऊन टाका. अनुसया माता म्हणले तिघं पाळण्यात झोपलेले आहेत, ओळखा तुमचे घेऊन जा. बरं आतमध्ये गेले तर तिघं सारखेच आहेत, आपला नवरा कोणता ओळखायचा कसा. आता तीन सारखे तिघं सारखेच दिसतात. आपण जर कळत लक्ष्मीबाई म्हणल्या, कळत न कळत आतापर्यंत आपलं पतिव्रतेच्या सामर्थ्यावर आपण पतिव्रत सांभाळून ठेवलेलं आहे आणि आपलं पतिव्रत नष्ट होईल जर शंकराला हात लागला तर मग हे ओळखायचं कसं. आला माग अनुसया आम्हाला ओळखत नाही. सावित्री म्हणजे आमचा मालक आम्हाला ओळखत नाही, शरण गेल्या, चुकलं आमचं, क्षमा करा. आणि मग प्रार्थना केली, आमचे बालक आमचे पती आम्हाला देऊन टाका. पती दिले, स्वाधीन केले, हे तुमचे पती घ्या जा. अहंकार त्यांचा नाहीसा झाला. ऐका, पण जेव्हा ब्रह्म विष्णू महेश निघाले ना त्यावेळेला अत्रे ऋषी आले आणि अत्रे ऋषी आल्यानंतर त्यांना आनंद वाटला की आपले मुलं आता चाललेत, आपल्याकडे राहिले, बालक म्हणून राहिले, निघालेत ना. आणि मग त्यावेळेला अत्रे ऋषीचे दोन्ही डोळे भरून आले आणि अत्रे ऋषीला हृदय भरून आलं. अत्रे ऋषी म्हणजे आता कधी येतात, त्यावेळेला ते म्हणजे आम्ही तुमच्या घरी निश्चित अवताराला येऊ
आम्ही ज्या वेळेला अवताराला येऊ त्यावेळेला आता तुमच्या घरी राहू, आता आम्हाला जाऊ द्या. आणि मग तिथून निघून गेले. तिथून गेल्यानंतर पुढे अशा प्रकारचं ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनुसयेच्या उदरी जन्माला येण्याचं ठरवलं. विडाला विडाला दिवस अशा प्रकारचे गेले आणि भगवंताच्या अर्थातच जगताचं निर्मिती करता दर्या अवतार विश्वकारावया अक्रीच्या अनुसया गरोदर अशा प्रकारचे अनुसया माता गरोदर आहेत. आणि गरोदर असताना अनुसया माता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि अनुसया मातेला पहिला मुलगा झाला. त्या पहिल्या मुलाचं नाव आहे दुर्वासा. त्याचं नाव आहे दुर्वासा ऋषी. दुसरा मुलगा झाला त्याचं नाव आहे दत्त आणि तिसरा मुलगा झाला त्याचं नाव आहे चंद्रमा. असे 3 मुलं झाले. तिन्ही देवाचे अवतार आहे. ऐका, कोणी फुलं टाकून घातलास. आणि मग 3 मुलं झाले. 3 मुलं झाल्यानंतर या तिघांचाही थोडासा ब्रह्म विष्णू महेश यांच्यातला सगळा थोडासा अंश म्हणून एक 3 मूर्ती त्रिमूर्ती अशा प्रकारचे रसत्व रज आणि तम अशी त्रिगुणात्मक मूर्ती तयार झाली. आणि अनुसया म्हटली मला प्रेम मिळावं, मला मुलगा म्हणून आनंद मिळावा, याच्याकरता तुम्ही कसं राहाल आणि आम्ही तिघं मिळून एकत्र राहू. आणि म्हणून 3 मुख 3 शिरे 6 हात दया माझी 6 हात 3 शिरे एकत्रित झाले आणि अनुसयाला आनंद झाला. आणि भगवान परमात्मा तिथे राहू लागले. भगवान परमात्म्याचा उत्सव मोठ्या श्रद्धेने जन्माचा साजरा केला. आपण सर्वांनी फुलं हातात ठेवा, कुणी फेकू नका, कारण पायाखाली पडतील, पाप लागेल. 1-2 जणांनी उठून पाण्यात फुलं टाका आणि मग पाळणा हाला. कोणीही मध्ये विक्षेप गडबड गोंधळ करू नका. फुलं लांबून जर फेकले तर आपल्या पायाखाली पडतील आणि पायाखाली पडले म्हणजे पुण्य लागायचे पाप लागेल. आपण जेव्हा नंतर म्हणजे आरती झाल्यानंतर जिथे जेव्हा जाऊ तेव्हा तिथं आपण स्वतःच्या हाताने फुलांचा वर्षाव करा. आता येतो जणांनी उठून बापू फुलांचा वर्षाव करा, बाकीच्या फेकू नका, कारण पायाखाली तुरतील तर आपल्याला त्याचा दोष लागेल. आणि म्हणून पायाखाली तुरतील असे फुलं कोणी फेकू नका. 1-2 जणांनी फुलांचा वर्षाव करा. दर्या अवतार नक्षत्र रोये नक्षत्र रोये नक्षत्र रोये शुक्ल पक्ष जने पूर्णाते पूर्णिमा मास मार्ग श्री पूर्णिमा मास मार्ग श्री भगवान की जय, भगवान की जय. खाली बसा, खाली बसा. किती सांगू मी सांगू आनंद
आनंद झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय भगवान की जय जय दिगंबरा 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 श्रीपाद भजन भजन हा दिगंबरा मला भेट जावे मला भेट भगवान की नंतर सगळा आनंद उत्सव होईल. आरती होईल आधी. आधी आरती होईल. 2 मिनिट सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. ऐका जाता जाता एकच विनंती जीवनामध्ये चांगलं राहा, चांगला वागा, चांगलं खा, चांगलं प्या, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपले जीवन कृतार्थ करा. याच न्यायाप्रमाणे गावबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गेले 2009 पासून आम्ही दोघेही पती पत्नी आमच्या दोघांच्याही कीर्तनामध्ये संत वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करत असताना आम्ही एकाच वाङ्मयाचा प्रचार करतो. माणसाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. वेदानंतर गडबडीत लोकांनी तुळशीचा पान तोंडात घालण्यापेक्षा आपल्या देहावरती तुळस ठेवा, आपलं जीवन पवित्र करा. हा हेतू जीवनामध्ये ठेवून तुळशी माळा गळा, गोपी चंदन केळा या ज्ञायाप्रमाणे पवित्र तुळशीची माळ या ठिकाणी वृंदावनवरून गावा प्रतिष्ठानपर्यंत उपलब्ध आहे. आणि या माळेची किंमत फक्त 50 रुपये आहे. आपल्या घरी तुळस आहे, माळ बनवायला वेळ नाही. एक बाई कामाला गेली अण्णा तर 100 रुपये 200 रुपये रोज कमवते. एक माळ बनवायला 1 2 3 दिवस लागतात. अशी ओरिजिनल तुळशीची माळा, चंदनाची नाही, लाकडाची नाही, तुळशीपासून बनवली पवित्र तुळशीची माळा या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असे त्यांनी संग्रहित ठेवा. दुसरी गोष्ट 2 पदरी माळा आहे, ज्याच्यामध्ये राम आणि कृष्ण अशा प्रकारचा आहे मुकुट म्हणे, ती माळा आहे, तिची किंमत 100 रुपये आहे. दुसरी गोष्ट गोपी चंदन टिळा गावबा प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या कपड्याला कुठला तरी गंध लावण्यापेक्षा भगवान दत्तात्रयाचा आवडता गंध म्हणजे भस्म अशा प्रकारचा आहे, तो भस्म आपल्या कपाळाला लावा. नाहीतर वारकरीचे तत्व पांडुरंगाचं गंध लावत असताना गोपी चंदन लावा. गोपी चंदनामध्ये फार मोठी ताकद आहे. बिना केमिकलचं गोपी चंदन आहे, जे चंदन लावल्यानंतर त्वचा खराब होणार नाही असं चंदन आपल्या कपाळाला लावा. या चंदनाची किंमत 40 रुपये, अष्टगंधाची किंमत 40 रुपये. तुळशीपासून बनवलेला बुक्का, लाकडापासून नाही, तुळशीपासून बनवलेला बुक्का, त्याची किंमत 40 रुपये. अशी 120 रुपये या वस्तूचे होतात. माझ्या हातातल्या वस्तूचे, तिन्ही वस्तूचे मिळून 120 रुपये होतात. पण आपल्याकडे ना नफा आणि ना तोटा या तत्वावर तुम्ही आळंदीला जा, पैठणला जा, देहूला जा, पंढरपूरला जा, कोणत्याही तीर्थावरती गेला तर 120 रुपये आपल्याला तिन्ही वस्तूचे द्यावा लागतील. पण ना नफा ना तोटा या तत्वावर 50 रुपये या सगळ्या वस्तूची किंमत फक्त आपल्याकडे आहे. मला वाटतं 9-10 आपल्याकडे गंध शिल्लक आहे. परवा तिकडे बीड जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं, एका ठिकाणी 100-150 गंध गेल्यामुळे माझ्याकडे गंध राहिलं नाही. गंध आहे, ज्यांना कोणाला पाहिजे असले समोर गाडी आहे, त्या गाडीमध्ये आपल्याला माळ आणि गंध मिळेल. झालेली सेवा श्री गुरुंच्या संतांच्या चरणावर अर्पण करून माझ्या वाणीने पूर्ण करणं. बापूंनी 21 वर्षापासून वारकरी संप्रदायाची अविरत परंपरा चालवली. आनंदाची गोष्ट भगवान दत्तात्रय परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, हे देवा, हे भगवान, हे माय बाबा. खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रयाची सेवा यांच्या जीवनामध्ये कायेनं वाचेनं मनाने
तन मन आणि धन पवित्र करण्याकरता ज्या उत्सवाची गरज आहे तो उत्सव म्हणजे भगवान दत्तात्रयाचा. ज्या भगवान दत्तात्रयाचं ठाण औदुंबराचं वास्तव्य या ठिकाणी आहे. नाथ महाराजांचं प्रमाणाला अनुसरून दत्तवैश्य औदुंबरी आणि त्रिशूळ डमरू जटाधारी असं या न्यायाप्रमाणे भगवंताचं सुंदरसं मंदिर बांधलं आणि मंदिराचं कार्य चालू आहे. बापू तुम्ही स्वतः वैयक्तिक मंदिर बांधलं. गेल्या वर्षी माझं कीर्तन होतं. माझ्या गावामध्ये मी एक छोटस 1 कोटी रुपयाचं मंदिर ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधलं आणि त्या मंदिरामुळे मला थोडीशी अडचण आली आणि त्या गेल्या वर्षीच्या काळाच्या कीर्तनाला मी येऊ शकलो नाही. कारण एखादा करता धरता माणूस असेल आणि काम करू लागला तर पारमार्थिक क्षेत्रामध्ये एखादा महाराज असतो, गावामध्ये एखादा पुढारी असतो, पुढाऱ्याला त्रास देणारा पुढारी असतो, गावामध्ये एखादा शेतकरी चांगलं उत्पन्न घ्यायला लागला तर त्याला त्रास देणारा शेतकरीच असतो. आणि म्हणून आमच्या गावामध्ये मी स्वतः ग्रामस्थांच्या मदतीने 1 कोटी रुपयाचं सुंदरसं मंदिर बांधलं. त्या मंदिराचा विकास झाला. गावात सगळे माझं वावा करायला लागले आणि म्हणून एका हरिभक्त पारायणाने थोडी काळी लावून माझ्या जीवनामध्ये थोडीशी अडचण आणली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाला येऊ शकलो नाही. अण्णाने मला तारीख दिली तरी त्यांनी फोन केला या वर्षी महाराज तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. म्हणजे नक्की अशा प्रकारचे भगवान दत्तात्रयाची सेवा आहे आणि त्यांची इच्छा असेल सेवा करण्याची तर निश्चित होईल. आणि बापू या ठिकाणी सुंदरसा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आपण घडून आणताय. आपला सगळा परिवार या भगवान दत्तात्रयाच्या सेवेमध्ये आहे. या सेवेनं आपलं जीवन कृतार्थ होईल. या सेवेनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवान कृपा केल्याशिवाय राहणार नाही. भगवंताकडे एकच प्रार्थना करेल. भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव झाला. भगवान दत्तात्रयाकडे एकच प्रार्थना करेल बापू परमार्थ करत असताना 21 वर्ष या वारकरी संप्रदायाच्या वाटचालीला आमच्या बापूंची या ठिकाणी होत आहेत. वाटचालीमध्ये परमार्थ तत्वामध्ये तसा मंदिर भगवंताचं मानून 21 वर्ष या ठिकाणी उत्सवाला 21 वर्ष पूर्ण होतात. भगवान दत्तात्रयाला एकच प्रार्थना करी या सप्ताहाचे 21 वर्ष नाही, 25 वर्ष नाही, 50 वर्ष नाही, 100 वर्ष पूर्ण व्हावेत आणि ते आम्ही सगळे मंडळी या सप्ताहाला पाहण्याकरता असावेत. माझ्या वाणी